सुद्धा अशा प्रकारची बैठक घेण्यात आली. याचा मुख्य उद्देश हा होता की सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये चांगला समन्वय राहावा, संवाद राहावा. कुणीही या परिस्थितीचा फायदा घेऊन दिशाभूल करू नये किंवा गैरसमज पसरू नये समाजामध्ये. आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं की जेव्हा प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा संवाद सुरू आहे, या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज किंवा एखादा चुकीचा संदेश समाजामध्ये सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून जाऊ नये या दृष्टीने आज चर्चा करण्यात आली. प्रशासनातर्फे वेळोवेळी अशा प्रकारच्या काही नोटिसेस प्रतिबंधात्मक म्हणून दिल्या जातात, मात्र ही प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग असतो. आपणही दरवेळेस वेगवेगळी कलमं लावतो किंवा ज्यावेळेस एखादा मोठा उत्सव असतो, एखादा राष्ट्रीय सण असतो, त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो. त्यामध्ये मला वाटतं की पोलीस प्रशासनानं त्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. तर 4 नोंदी आतापर्यंत आढळलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 डिसेंबरच्या जी आर नुसार नमुना नंबर 3334 भूमी अभिलेखचा याला सुद्धा पुरावा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्या बाबतीत सुद्धा आपण पुढची कारवाई करत आहे. एकच स्पष्टता आहे की सामाजिक कार्यकर्ते, एकंदरीत समाज बांधव आणि प्रशासन यांच्यामध्ये संवाद अतिशय चांगला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आमची सगळ्यांची दारं आपल्यासाठी सताड उघडी आहेत. त्यामुळे जर कुठली गोष्ट असेल आपण ती अगोदर कन्फर्म करून घ्या. कुठली तरी जुनी बातमी, जुना फोटो, घटनेशी संबंध नसलेला एखादा व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये तेढ पसरवणारी काही ठराविक मंडळी आपल्या प्रत्येक समाजात असतात. त्यांना आपण कुठल्याही प्रकारे वाव देऊ नये, अशा प्रकारचं माझं सगळ्यांना आवाहन आहे.